जोहार, मी वर्षा काटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. आता आपण पाहूया कृती संपादक प्राध्यापक श्रीमंत सुरपाम यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी आहे गडचिरोली जिल्ह्यातील अगदी जवळ असलेल्या नवेगाव मुरखडा परिक्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी शासनातर्फे शासकीय जागेवर डम्पिंग यार्ड अशी भूमिका घेऊन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हे बनवताना अतिशय वेगळ्या पद्धतीनं शासनाचं काम इथल्या महिला व नागरिकांनी आमच्या लक्षात आणून दिलं आहे. माझ्यासोबत इथल्या स्थानिक महिला आणि नागरिक आहेत. ताई, मला हे सांगा की नेमकी परिस्थिती काय आहे आणि या ठिकाणची काय भूमिका आहे. तुम्ही पहिलं नाव सांगा. माझं नाव सौ भूषणा किशोर खेडेकर. मी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये काम करते आहे आणि शहर उपाध्यक्ष आहे. आणि मानव अधिकार संघटनेतर्फे पहिले आम्हाला निवेदन आला या एरियाचा, त्याच्यामुळे यांची दखल घेऊन हे डम्पिंगनी ग्रस्त झाले होते. इतका केर कचरा ह्या वार्डामध्ये आणून साठवलं होतं की हजारो टनच्याही वर हा कचरा साठवला होता. मग यांची कंप्लेंट आमच्याकडे मानव अधिकाराकडे आली. त्याच्यामुळे माझी लक्ष ह्या वार्डाकडे गेली आणि गेल्यानंतर मानव अधिकाऱ्यांनी एक त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आणि इशारा दिल्यामुळे त्यांनी संपूर्ण कचरा जागेमध्ये गाडून त्यांना त्याचं विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि मोठे मोठे असे खड्डे करून JCPनी खड्डे करून तो कचरा अंदरपर्यंत लोकांच्या लक्षात यावं नाही म्हणून त्यांनी सर्व आतमध्ये टाकलं. पण काय होते त्या कचऱ्याने सर्व नगरवासी रोगग्रस्त होतील, कॅन्सरसारखे भयानक रोग उद्भवतील आणि आमच्या नळाला पाण्याची चाचणी करावं शासनाने आणि आम्ही कशा पद्धतीचं पाणी पित आहो आणि कसं आम्हाला रोगराई पसरत आहे. आम्ही मानव नाही झालो, जसं काही आता किडे माकोडेच झालो. आमची गणना मानवात नाही होत आहे आणि इकडे आता प्रशासनाचं थोडं लक्ष जात आहे आणि पण करत काहीच नाही आहे. आणि हे शेड बांधून ठेवलेला आहे. हा शेड आम्हाला इथे पाहिजेच नाही सर. ह्या शेडमुळे आम्ही त्रासून गेलो. हा शेड नको, आम्हाला क्रीडांगण पाहिजे, आम्हाला स्वच्छ हवा पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे. कारण हा मानवाचा अधिकार आहे आणि ह्या अधिकाराला कोणी हिरावून घेतलं नाही पाहिजे. असं आम्ही आता हा अधिकार आम्ही प्रशासनाला मागावं लागत आहे. आमचं स्वतंत्र अधिकार आज प्रशासनाला मागावं लागत आहे आणि ते आमच्या जनतेला सर्व नाराज करून टाकत आहेत. प्रशासन काही अजूनपर्यंत केलेलं नाही. आम्ही क्रीडांगणाची मागणी केली आहे आणि ही मागणी प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला क्रीडांगण करून द्यावं, स्वच्छ हवा पाणी आमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून द्यावं. नमस्कार, मी हिरा मसराम. माझं घर इथं बाजूलाच आहे आणि आमच्या घराच्या शेजारी डम्पिंग यार्ड तयार केलेला आहे आणि 3 वर्षापासून सारखे घाणीचा आम्ही सामना करत आहोत. माझ्या नळालासुद्धा खूप खराब पाणी आलं. आम्ही 3 महिने बाहेरून पाणी बोलवलं आणि बाहेरून पाणी पिलं. आता हे आमच्या बाजूला जे तलाव आहे त्या तलावाचं खोलीकरण करून द्यावं, नाही की आमच्या घराच्या बाजूला आणून कचरा टाकावा. त्याच्यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. तरी त्वरित या डम्पिंग यार्डला आणि हे सेग्रिगेशन जे मशीन लावलेलं आहे ते त्वरित हटवण्यात यावं अशी माझी विनंती आहे. राणी पवन गोपशेटवार, राष्ट्रीय मानव अधिकार संघटना, शहर सचिव. इथे डम्पिंग यार्ड चुकीच्या ठिकाणी झालं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांची परमिशन न घेता इथे डम्पिंग यार्ड तयार केलं आहे. आम्ही 20 ठिकाणी निवेदन कलेक्टरकडे गेलो, CO कडे गेलो. त्यांनी आम्हाला काही म्हणजे न विचारता म्हणजे आम्हाला म्हणजे उत्तर वगैरे काहीच नाही मिळालं त्यांच्याकडून, प्रशासनाकडून. आम्हाला म्हणजे असं उडवाउडवीचे प्रश्न म्हणजे मिळतात त्यांच्याकडून. तर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावं ही आमची नागरिकांची मागणी आहे. नमस्कार, मी लीना तडोसे. मी इथेच जवळ राहते, तलावाच्या बाजूला. तर इथे कचऱ्याचे डम्पिंग यार्ड बनवून ठेवलेले आहेत आणि कचऱ्याचे डम्पिंग यार्ड बनवलेले आहेत. तर त्यांनी कचरा असे गड्डे करून ते आतमध्ये टाकलेला आहे कचरा. तर तो कचरा काढून त्याची विल्हेवाट लावावी आणि इथे जे मुलं खेळायला येतात ग्राउंडवर, तर या ग्राउंडवर येणाऱ्या मुलांना या कचऱ्यापासून खूप धोका आहे.
आणि आम्ही इथे राहणाऱ्या सगळ्या जनतेला पण धोका आहे, त्याच्यामुळे इथून सर्व हटवण्यात यावं आहे आणि इथे छान क्रीडांगण बनवावं ही विनंती आहे. नमस्कार, मी अरुण पिंपळशेंडे, सेवानिवृत्त कर्मचारी. आम्ही वार्ड क्रमांक 3मध्ये राहत असून आमच्या वार्ड क्रमांक 3मध्ये डम्पिंग यार्डचं चालू केलेलं आहे आणि डम्पिंग यार्ड इथं सुरू करून 3 वर्ष झाले आणि घाणीचं साम्राज्य एवढं पसरलं आहे की इथं तलाव असून तलावाचं सौंदर्यीकरण न करता त्या तलावामध्ये कचरा आणून टाकण्यात येत आहे. या डम्पिंग यार्डपासून अंदाजे 150 मीटरवर घरं आहेत आणि ते पावसाळ्यामध्ये त्या डम्पिंग यार्डमध्ये जे किडे असतात ते घरात येतात आणि पाण्याची एवढी दुर्गंधी येते की तिथं माणूस आम्ही राहू शकत नाही, अशा प्रकारचं इथं चाललेलं आहे. तर आम्ही शासनाला बऱ्याचदा निवेदन दिलं आहे आणि हे सगळं घाण साफ करण्याकरिता निवेदन दिलेलं होतं. त्यांनी आम्ही निवेदन देऊन मोर्चाचं जे प्लॅन केला होता त्याच्या अगोदरच यांनी 6-6, 7-7 फुटाचे असे गड्डे करून ते जे घाण कचरा होता तो त्या गड्ड्यामध्ये दाबल्या गेला आणि आता जे कोणी अधिकारी किंवा कोणी येतात जे बघण्यासाठी त्यांना म्हणजे स्वच्छ दिसलं पाहिजे अशा प्रकारचं काम करून यांनी ती घाण साफ केलेली आहे. परंतु ते कचऱ्याचं जे गड्डे आहे ते आतमध्ये दाबलेलं प्लास्टिक आहे, नाश होत नाही आणि ते त्याच्यापासून जे उत्पन्न होणारं पाणी ते आमच्या नळापर्यंत येऊन राहिलं आणि पिण्यास ते घातक झालेलं आहे. तरी शासनानं याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे हीच विनंती आहे. की आतापर्यंत आपण या संबंधाने कोणाकोणाकडे तक्रारी दिल्या आहेत आणि तक्रारी दिल्यानंतर आमदार असो, नगरपालिकेचे CEO असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा प्रशासन असो किंवा ग्रामपंचायत प्रशासन असो, आपल्याला काय असं संवेदनात्मक काही उत्तर मिळालं आहे का की हे करणार की नाही करणार काही तुमच्या तक्रारीवर? आता याची तक्रार सर्वात पहिले आम्ही ग्रामपंचायतला दिली सर. सर्वात पहिले आम्ही ग्रामीण भागामध्ये असतो आणि सर्वात पहिले आम्ही याची तक्रार ग्रामपंचायतला दिली. ग्रामपंचायतनी याची दखल घेतलेली नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला चांगले हटवू किंवा काहीतरी समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे आलं नाही. उलट ग्रामसेवकांनी ह्या डम्पिंगसाठी इथे नाही राहीन तर कुठे राहीन, उलट नगर परिषदचा सुद्धा कचरा ह्या आमच्या नवेगावच्या डम्पिंगवर येत होता. संपूर्ण गावाचा तर येतच होता पण बाहेरच्या नगर परिषदचा सुद्धा कचरा इथे येत होता. कारण इथे येण्याच्या मागचं कारण यांनी विलगीकरणचं हा शेड बनवून ठेवला आहे आणि त्याला विलगीकरणासाठी म्हणून त्यांनी तो कचरा नगर परिषदमधून मागवला जात होता. परंतु त्यांनी इथं हा प्रोजेक्ट सुरू झाला नाही आणि का सुरू झाला नाही, काऊन सुरू झालं नाही ते त्यांनाच माहीत. आता कुठल्याच प्रकारचा विलगीकरणाचा शेड तर बनवून ठेवलं, मशनऱ्या लावून ठेवल्या पण कुठलाही प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलेला नाही. शासनाकडून शायद निधी आली असेल पण त्या निधीचा योग्य वापर त्यांनी केलेला दिसत नाही आहे आणि आम्हाला ह्या घाण कचऱ्यामध्ये जनतेला त्रास करून ठेवून दिला आहे. आजूबाजूची जनता पूर्ण ह्या कचऱ्यामुळे त्रस्त झाली आहे आणि यांची लढाई आजची नाही आहे, यांची लढाई 2022 पासूनची आहे. आज 2026 आलेला आहे तरी या लोकांना न्याय मिळाला नाही आहे आणि न्याय निवाडा करण्यासाठी मानव अधिकार संघटना उभी झाली आणि यांचा डम्पिंग हटवून दाखवलं. आता प्रशासन आता जनतेची मागणी आहे की क्रीडांगण व्हावं, परंतु हा शेड अजूनही हटलेला नाही, तो जागीच आहे आणि हा शेड तुरंत हटला पाहिजे आणि क्रीडांगण इथे झाला पाहिजे. हे समस्त ग्रामीण भागाच्या जनतेची इच्छा आहे आणि स्वप्न आहे आणि स्वप्न याच्यासाठी आहे की क्रीडांगण जो आहे आमच्या ग्रामीण लोकांना पोलीसवाले आपल्या क्रीडांगणावर उतरू देत नाही आहे. त्यांना पोलीसवाले डंडे मारून हकलत आहे. त्यांना कुठलीच जागा मैदानासाठी राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना कुठल्याच प्रकारचं मैदान नसल्यामुळे पोलीस भरती देणं अशक्य होत आहे त्यांना. आणि इंजिनियर डॉक्टरसाठी भरपूर पैसा लागतो मॅडम, पण ग्रामीण भागातली मुलं पोलीस भरतीला सर्व पठ्ठ्यातून उतरतात. त्यांना मोठा ग्राउंडची आज काळाची गरज आहे. बुड्या म्हाताऱ्यांना सुद्धा ग्राउंडवरती श्वास फिरायची गरज आहे. ते घरामध्ये कोंडून राहतील का? आणि ग्राउंडमुळे मुलांचं भवितव्य घडत आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात निघणाऱ्या भरतींचा उपभोग घेतील आणि हा सार्वजनिक
ग्राउंड सगळ्यांना कामात येईल. नवेगाव, मुरखडा, इंदाडा, पारडी हा सगळ्या जनतेसाठी आहे, ना की एका जणाच्या स्वार्थासाठी. हा सगळ्यांचा विचार करून शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि हा ग्राउंड करून दिला पाहिजे ना हा शेड पूर्णपणे हटवलं पाहिजे. आम्ही ग्रामीण भागातली जनता आहोत, आम्ही कुठलेही अड्या माकोडे नाही. आणि ह्या तलावाला त्यांनी इतकं घाण केलं आहे. मनुष्य ग्लासभर पाणी घेऊन पितो, परंतु प्राणी कुठून पिणार? पक्षी, चिमण्या, कावडे, गायी, कुत्रे, मांजरी त्यांना ही बोध नसते आणि त्यांना तोच पाणी प्यावं लागते. आणि अशा प्रकारे त्या प्राण्याला सुद्धा हे लोक प्राण्याला सुद्धा मारत आहेत. आपण कुठलंच प्रशासन असं उल्लंघन करून या पद्धतीनं हे करत आहे. आणि आम्ही हा निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा दिलेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या नागरिकांच्या अडचणी ऐकत होत्या, महत्त्वाचा मुद्दा आहे की मानव म्हणून जन्माला आल्यानंतर की त्याला आरोग्य, शुद्ध हवा याची गरज असते. परंतु या ठिकाणी या परिसरात आम्ही आल्यानंतर आम्हाला महत्त्वपूर्ण भूमिका दिसली, ती म्हणजे एखाद्या गोष्टीची सावरासावर प्रशासन किती जलद गतीनं करतोय हे आमच्या लक्षात आलं आहे. आम्ही तुम्हाला आमच्या कॅमेरामॅनच्या मदतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. माझ्या पाठीमागे तलाव आहे आणि काही ठिकाणी जो परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय योग्यरित्या खड्डे खोदून जी प्लास्टिक मुरवण्याचं काम केलं आहे. ही प्लास्टिक अशी वस्तू आहे की ती चिरकाट टिकल्या जाते आणि प्लास्टिक मुरत नाही. या संपूर्ण विचारांनी शासन आणि प्रशासन कुठली भूमिका बजावते याकडे इथल्या नागरिकांचं लक्ष लागले आहे. मी श्रीमंत सुरपाम. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.